नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. आता झालं असं तुम्हाला सांगतो, बोलता बोलता 2025 संपून गेलं ना. काय घेत्या मला, चला आता नवीन वर्ष चालू झालं म्हणले. मला आहे ना, माझ्या शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर द्यावाच लागणार. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत असतील, माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असतील, यूट्यूबचे सबस्क्रायबर असतील, तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 2025मध्ये ज्यांचे कोणाचे कामं अटकले असतील तर ते 2026मध्ये पूर्ण हो. आणि 2026 तुम्हाला चांगलं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय असा का 2025मध्ये मला तुम्हा सर्वांचं भरभरून प्रेम भेटलं. असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या तुमचंवालं. आणि खरंच म्हणजे मनापासून मी आभारी आहे का, आभार व्यक्त करतो का खरंच तुमचं सर्वांचं मला प्रेम भेटलं. म्हणजे मला वाटत पण नव्हतं का माझ्या व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स भेटेल तुमच्या सर्वांचा. तर खरंच तो भेटला. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही मला सपोर्ट केला. असाच सपोर्ट तुम्ही मला करत राहा, एवढंच बोलेन. आणि प्रेम मला तुमचं तसंही भेटतं. आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या. कलाकार नितीन विसरू नका. तर चला आता आहे ना, मला बिलगावं लागेल आता कामाला. मोटर चालू आहे आता, मी बिलगावतो बारे द्यायला. कारण की आता कसं आहे, शेतकरी म्हटल्यानंतर काय आहे, जगाचा पोशिंदा आणि शेतकरी राजा हे दोन शब्द त्याला देईल. तो पोशिंदा आहे, जगाचा राजा आहे, ते शेतकरी राजा आहे तो. पण राजासारखं त्याला जीवन जगता येत नाही. त्यांना फक्त कष्ट करणे एवढा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आता कसं आहे, कोण म्हणतं आजचे दिन आएंगे आणि कोण म्हणतं पैशाचं कुठं सोंग करता येतं का. ते सोंग बिंग काही करता नाही येत, पैसे सोंग नाही करतात, पण तुम्हाला कोटीचे घोटाळे मात्र करता येते. शेतकऱ्यांची वेळ आली का तुम्ही असं इंग्लिशच चावला ते मग मग पुन्हा काही बोललं म्हणजे काय रे, कोण काय बोलतं, कोण काय ते वेगळंच चावला ते मग ते काहीतरी. त्याच्यामुळे आहे ना, आता बरं आहे जे आहे ते. अहो, एका मंत्री जरी मोकळा केला ना, एका मंत्री जरी प्रॉपर्टी जर काढली ना, अख्खे शेतकरी कर्जमाफी होऊन जातील. एवढे शेतकरीची कर्जमाफी ना एकच मंत्री करू शकतो. तो कोणताही सर्वसाधारण कोणता मंत्री घ्या, पण ते तसं काय करणार नाही. कर्जमाफी नाही ते बाजूलाच आहे, पण मग आपल्याला शेतीमालाला बाजारही नाही, ते अवघडच काम आहे. बरं आहे, चला आता करीत राहा ना आपलं काम आहे. शेतकऱ्याचं दुःख फक्त शेतकरी समजू शकतो. एसीत बसणारा आणि बोंगत्या खुर्चीवाला त्याच्या बस की बात नाही येते.